ज्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग 819 कोटी रुपयाच्या भूमिपूजनाच्या त्याचप्रमाणे वारजे ते सिंहगड रस्ता या रस्त्याच्या कामासाठी 80 कोटी रुपये या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले स्टेजवरील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ, त्याचप्रमाणे चंद्रकांत दादा पाटील, दिलीप वळसे पाटील, मेधाताई कुलकर्णी, खासदार सुप्रियाताई सुळे, सर्व स्टेजवरील सर्वच मान्यवर, उपस्थित असलेले सर्व वारकरी संप्रदायाचे सर्व वारकरी बंधू भगिनी आणि मित्रांनो, महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणून ओळखला जातो, साधू संतांचा म्हणून ओळखला जात असतो, शूर पुरुषांचा म्हणून ओळखला जात असतो. आणि या महाराष्ट्राची शेकडो वर्षाची परंपरा आहे ती म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्राच्या राज्यातून किंवा परराज्यातून फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आळंदी ते पंढरपूर या मार्गावर पालखी या ठिकाणी निघत असते आणि मोठ्या भाविक भक्त त्या ठिकाणी जात असतात. परंतु त्या ठिकाणचे रस्ते अरुंद आहेत, त्या ठिकाणी असणाऱ्या सोयीसुविधा कमी पडत आहे. हा दूरदृष्टिकोन गडकरी साहेबांनी या ठिकाणी घेरला आणि खरं तर मनापासून मी या ठिकाणी गडकरी साहेब आपलं आभार मानेन की आपण या ठिकाणी कित्येक म्हणजे आपण देशामध्ये सर्व ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे वाहतुकीचे प्रश्न सोडवत आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये असणारा आमचा जो पालखी मार्ग आहे हा हडपसर ते या ठिकाणी दिवे घाट, या दिवे घाटामध्ये खरं तर अरुंद असा दिवे घाट आहे आणि या दिवे घाटामध्ये ॲक्सिडेंट बी होत असतात. या ठिकाणी निरपराध नागरिकांचे बळी जात असतात. तो रुंद होणं कित्येक वर्षाची मागणी होती, परंतु साहेब आपण योग्य तो न्याय दिला आणि त्याच्या कामाची या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. माझ्या मतदारसंघामधील असणाऱ्या खडकवासला मतदारसंघामध्ये खरं तर आपण फार मोठी या ठिकाणी विकसित कामं केलेली आहेत. जी चांदणी चौक आहे, या चांदणी चौकाला सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण निधी दिला, तो या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. त्याचप्रमाणे वारजे या भागातील उड्डाणपूल त्या ठिकाणी पूर्ण झाल्याच्या नंतर ग्रामीण भागातला वेळू असेल, कोंडणपूर असेल, खेड शिवापूर असेल, हे सर्व उड्डाणपूल त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. आणि हे सर्व पूर्ण होत असताना आज ज्याचं आपण भूमिपूजन करत आहे, जो वारजे असणाऱ्या मोठा नदीवर एक अरुंद असा तो पूल आहे आणि त्या दोन्ही बाजूला खरं तर बांधकाम होणं अत्यावश्यक होतं. यासाठी आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार केला, आपल्याला भेटलो, आपण त्याप्रमाणे DPR सुद्धा आमच्या पत्रावर तयार केला आणि हे सर्व केल्याच्या नंतर आज त्याचं भूमिपूजन होत आहे. 80 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी टाकलेले आहेत. आज आम्हाला एक आनंद वाटतो की आम्हाला जो वाहतुकीसाठी जो प्रश्न भेडसावत आहे, म्हणजे ज्या भागामध्ये खरं तर अरुंद असा रस्ता आहे आणि तो अरुंद रस्ता आपण या ठिकाणी रुंद करणार म्हणजे चौपदरीकरण करणार आहात, तर ते एकदा झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने त्या भागातील वाहतुकीचा प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे. आपण नवले ब्रिज ते कात्रज या भागाला सुद्धा 100 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. ते सुद्धा काम या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. परंतु साहेब आपण आलात आणि आम्ही आपल्याकडे मागणी केली पाहिजे, कारण माझ्या मतदारसंघामध्ये इतरही कामं होणे अत्यावश्यक आहे. कारण स्वामी मंदिर हे नरेगावामध्ये येत असतं आणि नरेगावापासून तर नवले ब्रिजपर्यंत खरं तर वेगवेगळे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये अपघात झाले, म्हणजे कमीत 100च्या पुढे निरपराध नागरिकांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे. अशा वेळेस त्या ठिकाणी उड्डाणपूल होणं अत्यावश्यक आहे आणि ही मागणी आम्ही दरवेळेस या ठिकाणी करत असतो. त्याचप्रमाणे बाजूला जे सर्व्हिस रस्ते आहेत साहेब, दरवेळेस आपण सर्व्हिस रस्ते डांबरीकरणाचे करत असतो, परंतु पावसाळा आला की डांबरीकरणाची कामं त्या ठिकाणी डांबर निघून गेले तर पुन्हा त्या ठिकाणी खडी वर येत असते. त्याऐवजी आम्हाला त्या ठिकाणी आपण जर साईडचे जे 12 मीटरचे रस्ते आहेत ते जर पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करून देणं अत्यावश्यक आहे. साहेब होतं काय की आपलाच कॉन्क्रिटीकरणाचा 12 मीटरचा रस्ता आहे, परंतु या 12 मीटरच्या रस्त्यावर पूर्ण क्षमतेने न होता त्या ठिकाणी कोणाला वाटेल त्यांनी त्या ठिकाणी सुशोभीकरणाच्या नावाखाली रस्ता अरुंद करायचा
नागरिकांना चालण्यासाठी रस्ता ठेवायचा नाही, अशी आज परिस्थिती झालेली आहे. श्रेयवाद या ठिकाणी मी पाहत असतो, परंतु श्रेयवाद झाला कुठं पाहिजे की ज्या ठिकाणी आपण एखादं चांगलं काम केलं पाहिजे. आज पुणे महानगरपालिकेमध्ये 20 ते 25 वर्ष झालेले आहेत. त्या ठिकाणी आपण साध्या आपल्या भागातील कित्येक अशी कामं आहेत की ती आपण करू शकले नाही. परंतु जे आमचे केंद्रीय मंत्री आहेत, जे आमचे केंद्रीय नेते आहेत, जे काम करतात त्या कामाचं श्रेय या ठिकाणी कोणीतरी घेत आहे. मी खासदार लेवलच्या याला मान्य करू शकतो, परंतु कोणीतरी जातो, फोटो सेशन करतो आणि हे माझ्या पाठपुराव्याला यश आहे असं म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचा नागरिकापर्यंत भ्रमनिरास करून देण्याचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. हे योग्य नाही. मी आमच्या खासदारताईंचं मान्य करू शकतो, परंतु आपल्याकडे कोणीतरी येतं आणि तेच दाखवायचं आणि त्याची जाहिरात करायची आणि मी म्हणजे सर्व काय. परंतु मला या ठिकाणी सांगू इच्छितो की मी या ठिकाणी ज्या प्रभागामध्ये मी पाहत आहोत की त्या ठिकाणचा असणारा साधा पुणे महानगरपालिकेमधला असणारा 12 मीटरचा सर्व्हिस रस्ता सुद्धा या ठिकाणी होऊ शकलेला नाही. आज वाहतुकीचा प्रश्न त्यांच्या भागात आहे, परंतु ती कामं काय होत नाही. त्या संदर्भामध्ये कोणताही पत्रव्यवहार होऊ शकत नाही. त्या संदर्भामध्ये कधी रस्त्यावर उतरलेलं मी कोणाला पाहिलं नाही की हे होणं गरजेचं आहे. आज ड्रेनेज सुद्धा त्या भागामध्ये कित्येक वेळेस वाहत असतं. मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याला सुद्धा ड्रेनेज वाहत आहे. आज अशा प्रकारे कित्येक कामं बाकी असताना आपली जी कामं केंद्रीय लेवलला किंवा ज्या ठिकाणी आमचे गडकरी साहेब करतात त्याचं श्रेय या ठिकाणी कोणी घेऊ नये. खासदार आमदारांनी घेतलं तर मान्य करू शकतो, पण अन्य कोणीतरी स्वतःची टिमकी वाजून ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करणं हे अतिशय चुकीचं आहे. हे या ठिकाणी मला सांगायचं आहे. आपण या ठिकाणी या दोन्ही कामाचं भूमिपूजन केलं त्याबद्दल साहेब आपलं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.